सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं, माता जोगेश्वरीच्या नावानं चांग भलं. श्रोते हो, श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा रथ उत्सव येत्या 21 नोव्हेंबरला होत आहे. त्यानिमित्ताने आज आपण आपल्या श्रोत्यांना श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी रथोत्सव कसा असतो, त्याचबरोबर यात्रेचं नियोजन म्हणजे सिद्धनाथ व माता जोगेश्वरी जे मंदिर आहे तिथली ट्रस्ट आहे, या ट्रस्टचे नियोजन कशा पद्धतीचे आहे याविषयी सविस्तर चर्चा आज आपण साधणार आहोत किंवा संवाद साधणार आहोत त्यांच्याशी. आपल्याबरोबर आहेत आज हरिभाऊ भास्कर गुरव, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आहेत. त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत आणि माहिती जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला स्वागत करूया आपल्या मानदेशी तरंगवाहिनीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्याच्या सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं या विशेष कार्यक्रमामध्ये. नमस्ते. नमस्ते. तर थोडक्यात आपला परिचय आपल्या श्रोत्यांना द्यावाशी विनंती करतो. मी श्री हरिभाऊ भास्कर गुरव, देवस्थान ट्रस्ट विश्वस्त आणि मंदिरामध्ये देवस्थान ट्रस्ट आणि पुजारी दोन्ही मी कामं करत असतो. नक्कीच. खरं तर श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव 21 नोव्हेंबरला होत आहे. त्यानिमित्ताने एक ग्रामदैवत म्हणून सुद्धा श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी बघितले जातं आणि लाखो भाविकांचे कुलदैवत हे सुद्धा बघितले जातात. हा इतका मोठा रथोत्सव आहे, तो 21 नोव्हेंबरला होत आहे. तर त्यानिमित्ताने येणाऱ्या लोकांची आणि सर्व काही नियोजन आहे आपलं यात्रेचं, तर ते सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने कशा पद्धतीने केलं जातं ते आपल्या श्रोत्यांना आपण सांगावं. हा, ठीक आहे. काय देवस्थान ट्रस्टनं जे दर्शन बारे वगैरे असते ते 2-3 मजली दर्शन बारे आहे, ते सुव्यवस्थित असते. त्या ठिकाणी लाईट, पंखा, CC कॅमेरे वगैरे असतात आणि भाविकांना बाथरूमची वगैरे दर्शन बारीत लेडीज जेंट्सची सोय केलेली असते. आणि खाली जर आपण पाहिलं की यात्रा म्हणली की गर्दी असते, गर्दीमध्ये ते नारळ फुटणे, दिकमाळ, तेल वगैरे, तर ते या कालावधीत ट्रस्टने स्वतः खूप काळजी घेतलेली आहे की यात्रा कालावधीमध्ये रथ आणि अमावस्या 2 दिवस दिकमाला जे असतात त्या पूर्ण बंद केलेल्या असतात. त्या ठिकाणी बोर्ड लावले असं या 2 दिवसाच्या कालावधीत दिकमाळ पेटू नये, तेलकट वगैरे घसरू नये अशी भाविकांची काळजी घेतली जाते ट्रस्टतर्फे किंवा समाजातर्फे. हत्तीला आपण नारळ फोडतो, हत्तीला सोललेलाच नारळ फोडतो आपण. जर अखंड नारळ असतो तो देवाला अर्पण केला जातो. मग सोललेलं नारळ फोडल्यानंतर ते पाणी वगैरे घसरट होऊ नये, मग त्या ठिकाणी त्या अशी कुंडी व टाइम सिस्टीम केली असते की ट्रस्टने ते पाणी सुरक्षित ठिकाणी हे लोकांचे पाय वगैरे घसरू नये ह्याची काळजी केलेली असते. दुसरी गोष्ट म्हणजे दर्शन बारे खाली असे खूप लांब जाते, तर त्या ठिकाणी बॅरिकेड वगैरे बांधून त्या साईडला लाईन सुद्धा हे केलेले आहेत, लाईटचे CC कॅमेरे सोय केलेले आहे. आणि यावर्षी आणखी जे मंदिराच्या भोवतीने अशा लाईटच्या तारा होत्या अशा, त्या ठिकाणी काय केलं, इलेक्ट्रिक बोर्डाच्या साहेब अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वेळेत अगदी ते चारही बाजूने मंदिराच्या केबल सिस्टीम टाकली, म्हणजे तारा काढून टाकले ना, आता केबल आहे. त्यामुळे भाविकाच्या दृष्टीने त्या अतिशय सुरक्षित झालेलं आहे. परत नदीतून, आता नदीला पाणी आहे ना यावर्षी, मग नदीतून दंडस्थान वगैरे लोक घेतात, मग ते दर्शन मार्ग सुद्धा तो स्वच्छ म्हणजे करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी लोकांना, भाविकांना पिण्याचे पाण्याची सोय केलेली आहे त्या ठिकाणी. परत स्वयंसेवक आहेत, पोलीस बंदोबस्त असतो, लेडीज जेंट्स दोन्ही बंदोबस्त असतात, पण स्वयंभू एक्स्ट्रा ठेवलेले आहेत ना की लोकांना सुविधा व्यवस्थित मिळाव्यात म्हणून. किंवा भाविकांच्यासाठी त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा असते, त्या ठिकाणी चौकशी पोलीस केंद्र, त्या ठिकाणी छोटंसं पोलीस केंद्र असतं तात्पुरतं मंदिरामध्ये. जरी काय कोणाचं लहान मुलं चुकलं म्हणा, किंवा काय एखादं पाकिट वगैरे किंवा दागिने वस्तू एखादी काही तक्रार असेल तर पोलीस केंद्राशी संपर्क किंवा ऑफिसशी संपर्क साधला तरी चालू ठेवतं. आणि 24 तास लाईटची सोय केलेली असते प्रत्येक ठिकाणी. आणखी भाविकांना विश्रांतीसाठी सुद्धा त्या ठिकाणी जागोजाग अशी व्यवस्था केलेली असते. नक्कीच. म्हणजेच देवस्थानच्या वतीने पूर्ण तयारी झालेली आहे. हो, पूर्ण तयारी झालेली आहे. मग ते सिक्युरिटी पासून पाक तुमचे CCTV असतील आणि लाईट असेल, पाणी असेल. म्हणजे आणखी यात्रा कालावधी मंदिर परिसरातील संपूर्ण दुकान आपण बंद ठेवतो, कारण दुकान म्हणलं की गिरायक थांबले गर्दी होणार. भाविकांची काळजी घेण्यासाठी अमावस्या आणि दोन्ही दिवस पूर्ण मंदिर परिसरातली दुकानं बंद असतात. नक्कीच. म्हणजे खूप मोठं नियोजन या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे देवस्थान ट्रस्टचं. नक्कीच. खरं तर 21 नोव्हेंबर दिवशी मेन म्हणजेच रथोत्सव असतो, मेन रथोत्सव. परंतु त्याआधी थोडीशी गर्दी होऊ नये किंवा सर्वांना दर्शन मिळावं यासाठी आपण काय नियोजन केलेलं असतं, म्हणजे त्याबद्दल काय सांगाल?
आपल्याला कसं असतंय, अमावस्या हे देवाचे महत्व दिवस धरला जातो की अमावस्या दिवशी निवद बोनं होतं, हो. गर्दी होऊ नये म्हणून. निवद बोनं अमावस्या दिवशी झाल्यानंतर बराचसा म्हणजे देवाचा कुलाचार हा बराचसा होतो. आणि दुसऱ्या दिवशी रथयात्रा असते. मग दुसऱ्या दिवशी रथयात्रा असते. रथयात्रे दिवशी सगळं असते का रथाचा सगळा कार्यक्रम असतो. मंदिरामध्ये एवढे गर्दी नाही, रथाकडे लोक जातात. अमावस्या दिवशी आदल्या दिवशी आपले लोकांचे निवद बोनं झालं की रथाला मग माणूस फक्त रथाच्याच कालावधीमध्ये जातो. मंदिरातली बरीचशी गर्दी कमी होऊन ते रथाकडे जातं. म्हणजे दोन्हीकडे आणि अमावस्या आणि रथ दोन्ही दिवस 24 तास मंदिर चालू असतं दर्शनाचं. फक्त कसं आपण कसं 24 तास काम केलं जरा विश्रांती, तसं देवाला थोडं विश्रांतीसाठी एक अमावस्या दिवशी किंवा रथा दिवशी एक अर्धा तास मंदिर बंद केलं जातं. पण भाविकांची सगळी काळजी घेऊन पण अर्ध्या तासानंतर जे काही कुलाचार असतात ते कुलाचार करूनही मंदिर बंद केलं जातं, म्हणजे शेजारती करून. आणि नंतर दुपारची म्हणजे पहाटेचे काकड आरती करून पुन्हा मंदिर एक अर्ध्या तास विश्रांतीचं. पण दोन्ही दिवस 24 तास मंदिर चालू असतं. नक्कीच. म्हणजेच भाविकांसाठी सुद्धा रात्रभर दर्शनाची सुविधा आहे. म्हणजे रात्रभर भाविक रथ आणि अमावस्या दर्शन घेऊ शकतात. त्यामुळे गर्दीचा एवढा लोड होत नाही. 24 तास चालू असल्यामुळे बरेचशी गर्दी कंट्रोल होते किंवा नियोजन सगळ्या भाविकांना अगदी सुरक्षित दर्शन घेता येतं. नक्कीच. खरं तर 21 नोव्हेंबर दिवशी सकाळी म्हणजेच रथोत्सव चालू होतो सकाळपासून. तर त्याचा उत्सव कसा असतो? म्हणजे उत्सव मूर्ती आणणं, त्याच्यानंतर ते रथामध्ये नेणं, तर हा सगळा जो उत्सव आहे तो कसा असतो? रथ उत्सवाच्या रथा दिवशी जे असतंय ते त्या दिवशी मी म्हटलं की 24 तास मंदिर चालूच असतं. रात्री विश्रांतीपुरतं बंद असतं. पण सकाळी 5:30 ते 5:45 दरम्यान मग ते उत्सव मूर्ती जे असतात, जे आपले मी तुम्हाला पाठीमागे बोललो की आपले सगळे जे कुलाचार होतात ते सगळे उत्सव मूर्तीला होतात. मग ते ज्यावेळी आपण बघितलं की मागच्या वेळेला देवाच्या 6 महिन्याचा लग्नाचा कार्यक्रम असतो, जवळजवळ पूर्ण एक 6 महिना. म्हणजे आपण पाठीमागे बघितलं दिवाळीच्या अमावस्याला घट बसले त्या दिवशी देवाला हळद लागते. तिथून 12 दिवसानं घट उठल्यानंतर तुळशीविवाह दिवशी देवाचं लग्न असतं. आणि रथयात्रा म्हणजे त्यांची लग्नाची वरात. हा वरात रथयात्रा म्हणजे त्यांची लग्नाची वरात आहे. मग हा वरातीचा कार्यक्रम असताना मग रथा दिवशी पहाटे 5:30 5:45 दरम्यान उत्सव मूर्ती असतात ते मंदिरातून, मग ते सालकरी म्हणा, ते सालकरींच्या बरोबर त्यांचे असणारे जे पुजारी असतात ते प्रत्येक आळीचा मान असतो. एकूण 3 आळी असतात, थोरल्या आळी, मधल्या आळी आणि धाकटे. मग ज्या आळीचं साल असेल त्या आळीतल्या लोकांनी ते सालकऱ्यांच्या वर्षभर उत्सवाच्या मूर्ती वगैरे तिचे काही सेवाभाव असेल ते त्यांनी करायचं असतं. त्याप्रमाणे ते सालकरी ते त्यांचे नियोजन करून ते पुजारी असतात ते मग ते 2-3 पुजारी, नाथांची मूर्त, देवीची मूर्त, ढाल तलवार घेणारे असतात आणि सोबत सालकरी असतात. मंदिरातून 5:45-6 दरम्यान ते उत्सव मूर्ती घेऊन मंदिराला पूर्ण उजवी प्रदक्षिणा घालून सालकऱ्यांच्या घरी येतात. सालकऱ्यांच्या घरी आले की त्या ठिकाणी आंघोळ, स्नान, संध्या वगैरे, देवाची आरती, नैवेद्य होऊन लोकांच्या दर्शनासाठी मूर्ती सालकऱ्यांच्या घरी 11 11:30 पर्यंत राहतात. पुन्हा 12 वाजता रथाचं टायमिंग आहे. आता कसं आहे दिवसेंदिवस रथ टायमिंग गर्दी वाढल्यामुळे जरा टायमिंग मध्ये थोडा बदल होत गेला. पूर्वी 12ला म्हणजे 12लाच रथ हलत, 11:30 सालकऱ्यांकडनं मूर्ती हलायच्या, 12ला रथ हलत होता. पण आता कसं भाविकांची गर्दी, 9-9 लोकांची, त्यामुळे थोडाफार वेळ होतो थोडा. मग साधारण सालकऱ्यांच्या घरी 11:30-12 पर्यंत मूर्ती राहतात. मग 12 वाजता मग सगळे भक्तगण, भाविक, मानकरी वगैरे सगळे राजवाड्यातले राजमान्यांचे लोक सगळे येतात. मग ते सालकऱ्यांच्या घरी आल्यानंतर मग आरती वगैरे होती. आरती झाली की उत्सव मूर्ती ते सालकरी त्यांच्याबरोबर असणारे जे काही पुजारी मंडळ असते सगळे उत्सव मूर्ती घेऊन मंदिराच्या हत्तीच्या मंडपात येतात. हत्तीच्या मंडपात आले त्या ठिकाणी देवाची पालखी वगैरे सजवून तयार असते. ते दहिवडी जे मळ्यातले लोक असतात त्यांचं मान आहे तो पालखीचा. त्यांचा सगळा उत्सव वर्षभरात देवाचे जेवढे उत्सव असतात ते दहिवडी कंपनी ते पालखी बांधणे म्हणा, सुरक्षित नेणे, जाग्यावर आणून ठेवणे, हे सगळं त्यांचा लोकांचा मान असतो. ते मग त्याप्रमाणे आपण उत्सव मूर्ती हत्ती मंडपात नेले की त्या ठिकाणी मग ते पालखीमध्ये उत्सव मूर्ती बसवतात. उत्सव मूर्ती पालखीमध्ये बसवल्या की मग त्यावेळेला मग नाथाच्या मंदिरातून ते रथाकडे मूर्ती जातात. रथाकडे गेले की मग पालखीतून त्या मूर्ती रथामध्ये ठेवल्या जातात. रथामध्ये ठेवल्या तर मग त्या ठिकाणी भोजलिंगाचं शासन काठी असते. ते भोजलिंगाचे शासनं येतात, कोपर्ड्याची मानाचे काठी आहे. मग ते शासनाने काठी देवाला भेटल्यानंतर मग रथाच्या यात्रेला सुरुवात होते. मग रथमार्ग जो आहे त्या रथमार्गाकडून ते पूर्ण नगर प्रदक्षिणा रथाची होते. मग आपण पुढे बायपासला आपण आलो समजा सरकारी दवाखान्यापाशी किंवा ते सातारा पंढरपूर रोडवर, की तिथं ओडजोळ म्हणून नाथांची बहीण आहे. त्या ठिकाणी मग तिच्या साडी चोळी होते. आपण पाहतो की लग्नामध्ये बहिणीला मान असतो ना, तसं मग तिला तिथे सालकऱ्यांच्या हातून तिथं जाऊन तिची साडी चोळी केली जाते. मग साडी चोळी केल्यानंतर मग त्या ठिकाणी लहान मुलं जे नवसाची मुलं असतात ते रथावरून बाबा असं रथावरून असं ओवळून खाली टाकेन असं काही ते नवस्त असतात ते त्या ठिकाणी पूर्ण केले जातात. खूप बळ असतात त्या ठिकाणी. आणि ते तिथून मग पुन्हा रथ पुन्हा मूळ ठिकाणी येतो. मूळ ठिकाणी आल्यानंतर मग तिथून पुन्हा पालखीतून पुन्हा मूर्ती मंदिरामध्ये येतात. मंदिरामध्ये आल्यानंतर मग आपण पाहिलं की दृष्ट आता वाईट शक्ती कोणा
कोणाला सोडत नाही, ते देवापासून मानपान आलेला आहे त्यांचा. मग त्यावेळेस मग ते त्या ठिकाणी गुंड काकडा म्हणून असते, ते भोजलिंगाचे पुजारी येतात. मग ते देवाची दृष्ट काढायची असते. मग ते दृष्ट खूप मोठा चांगला कार्यक्रम असतो, पाहण्यासारखा असतो. मग ते दृष्ट काढल्यानंतर मग ते कॉटनचं कापड असतं, त्याचे ते दिवटे वगैरे असे तयार करतात, ते देवाला ओवळतात. देवाची देवीची दोन्ही दृष्ट काढतात. आज एवढ्या लांबून सगळ्या चांगल्या जागेतून, खराब जागेतून, अनेक ह्याच्यातून आलेले असतात. मग देवाची दृष्ट काढली जाते. मग तो दृष्ट काढलेला गुंड काकड्याचा जो अंगार असतो, तो अंगाराला फार मान असतो. बरेच लोक नेतात ग्रहामध्ये दृष्ट म्हणा, वाईट शक्तीचा प्रादुर्भाव कधीच होऊ नये असं त्यासाठी लोकांची भरपूर गर्दी असते. ते अंगारा म्हणून लोक नेतात. हा त्या दिवशी रथयात्रेची ती सांगता होते. तर अशा पद्धतीने हा रथोत्सव सगळा साजरा केला जातो. पण यंदा आपण बघतोय की रथोत्सव हा आहे तो बायपास रोड आपला आहे त्या मार्गाने जाणार आहे. तर नदीला आपल्या पाणी सुद्धा आहे किंवा आणखीन इतर काही गोष्टी आहेत. तर मग त्याच्यावरती तुम्ही काय सांगाल, म्हणजे कशी त्यांनी त्याच्याकडे बघितलं पाहिजे? काय केलं आता ह्यावेळी भक्त लोकांनी बी काळजी घेतली पाहिजे की नदी म्हणजे नदीच्या पात्रामध्ये ज्यावेळी पाणी नसतं तर रथ हा नदीतून पात्रात जातो. भरपूर जागा आवाढवी असते, रथ फिरतं, यात्रा वगैरे पसार असा सवय. पण आता बायपास रोडने गेला तर रस्ता अपुरा आहे. एका बाजूला बिल्डिंग आहे, एका बाजूला नदी आहे आणि मधून जो बायपासचा रोड आहे तिथूनच रथ जाणार, त्यामुळे गर्दी खूप होणार आहे. तरी भाविकांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे की एका साईडला बाबा पाणी आहे, तटबंदी आहे, परंतु चाळे आहे, पाणी आहेत. पण काही मुलं काय करतात, झाडावर चढण्याचा प्रकार करतात, जाळीला धरून उभा राहायचा प्रकार करतात. तरी भाविकांनी जरा काळजी घेतली पाहिजे. पोलीस यंत्रणा असणार, सगळे काळजी घेणार, पण सगळे जागी शासनाने यंत्रणा करण्यापेक्षा आपण स्वतःही काहीतरी काळजी घ्या. बाबा रथाच्या जास्त रस्ता अपुर आहे, इकडं नदी आहे, इकडं घरं आहेत, मध्ये रस्ता अपुर आहे, तर त्या ठिकाणी रथाजवळ जाण्याचं जास्त धाडस करू नये. रथाला हात लावण्याचं लांबून दर्शन घेतलं तरी तो देवच आहे. आणि तुम्ही हात मग भरपूर जागा पटांगण असेल त्यावेळी ठीक आहे, त्या ठिकाणी बाजारपणाने गेलं किंवा असं मोकळ्या जागेत गेल्यावर ठीक आहे. पण हा जो परिसर आहे रथ निघाल्यापासून ते निदान बायपास स्टँडवर येईपर्यंत तरी भाविकांनी स्वतः काळजी घ्यावी. त्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊ नये. दागिने म्हणा, लहान मुलं म्हणा, चुकण्याचा प्रकार असू शकतो. दोन्ही साईडला इकडे नदीचा तर पण आहे, काय मुलं ते झाडावर चढा, कुठं काय करा, असं चुकीचे प्रकार न करता सगळे शासनाने केल्यापेक्षा भाविकांनी मी स्वतःची थोडी काळजी, बायका मुलांची, दागिन्याची, पैशाची वगैरे काळजी, म्हातारे माणसाने, वृद्ध लोकांनी सुद्धा जास्त गर्दीत शिरण्याचा प्रयत्न करू नये. लांबूनही देवाला नमस्कार केला तरी तो पोहोचू शकतो. असं काही नाही की तुम्ही रथालाच हात लावला पाहिजे म्हणून. पण ते जागा बघून तुम्ही ते काळजी प्रत्येकाने घेणं गरजेचे आहे. नक्कीच. खरं तर रथा दिवशी किंवा रथ ज्या उत्सव आहे तर त्या दिवशी खूप भाविक लोक येतात, दर्शन घेतात, गुलाल खोबऱ्याची दहन करतात. मग गुलाल खोबऱ्याबद्दल काय सांगाल? कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की बरेच रथांना गुलाल पैशांची माळ असते किंवा बऱ्याच ठिकाणी पैसे माळ घातले जाते, परंतु आपले फक्त गुलाल आणि खोबरंच उधळलं जातं. तर त्याबद्दल काय सांगाल? गुलाल खोबरं हे कसं आहे का की हे उत्सव किंवा आनंद एक साजरा करण्याचं एक आहे की आपण वरात निघाल्यानंतर वरातमध्ये आपण फटाकडे वगैरे वाजवतो. आता त्या कालावधीमध्ये अशा काही फटाकडे वगैरे नव्हत्या ना, किंवा ते त्यावेळेचे खूप जुनी लोक फार हुशार होते. प्रदूषण म्हणा, हे म्हणा, निसर्गाचं संतुलन राखत होते. गुलाल खोबऱ्याचं कसं असतं, आनंद उत्सव साजरा करण्याचं एक प्रतीक आहे. त्यामुळे मग नाथांना ते पहिले असे गोंडे बांधायचे, पालखीला गोंडे बांधल्याचे, नंतर त्यामध्ये पुन्हा निशाण यायला लागले छोटे. मग काय लोकांचे नवसात जे असतात, बाबा निशाण गुलाल खोबरं, मला मुलगा होते 5 वर्षांचा मुलगा झाला की मी गुलाल खोबरं, मग लाखो मुलं त्यावेळेला जोखायला असतात. मग ते प्रत्येकाची इच्छा असते ना, आपल्या मुलाच्यातून 5 वाट्या देवाच्या अंगावरती टाकावे त्या. मग ते तो एक नवस असतो, त्या नवसापासून मग गुलाल खोबरं हा देवाचा मानाच आहे. प्रत्येक देवाचे एक कुलाचार ठरलेले असतात. खंडोबाचा जसा भंडारा असतो तसा हा नाथांचा गुलाल आहे, ज्योतिबाचा आपला गुलाल आहे. परंतु गुलाल खोबरं का, तर जी मुलं नवसाची जोखलेली असतात ते खोबरं असतं ते गुलालामध्ये मिसळून, त्या मुलाच्या वजनाचं खोबरं आणि गुलाल असतं ते एकत्र मिसळून तो देवावरती मग तो नवस फिटला जातो असं त्यांचं. मग ते पहिले गोंडे बांधवते, ते आता निशाण येतात. मग 2 निशाण घ्यायचे, एक रथाला बांधायचे, एक आपल्या घरी आठवण म्हणून न्यायचे, आणि ते समतुला करून त्याचं वजन केलं जातं. आणि येणारी भाविक पाहुणे रावळे बी असतात ना, ते बी ते मुलाचे जे जोखणं असतं ते गुलाल खोबरं ते बी सोबत सगळे उधळतात. एक आनंद उत्सव म्हणून ते गुलाल खोबऱ्याचा मान आहे. नक्कीच. परंतु समजा अचानक समजा यात्रेला किंवा रथोत्सवाला येता आलं नाहीये, तर मग अशा भाविकांनी पुढची जी आपण म्हणतो पाकाळणी असते, वेगवेगळ्या पाकाळणी असतात, तर त्या किती असतात आणि कुठपर्यंत देवांनी दर्शनासाठी किंवा रथोत्सवाच्या निमित्ताने आले पाहिजे? कसं असतं की आपण पाहिलं की एकंदरीत देवाचा हा लग्नाचा पूर्ण कालावधी असतो तो 6 महिन्याचा असतो.
सव्वा महिने घट बसतात त्यावेळी ती अमावस्या, ती आता येणारी आपली अमावस्या दुसऱ्याची, आणि अमावस्याला देवाचा कोणताही विधी नसतो. कुठल्याही देवाचा अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला असतो. आपले घटस्थापना सुद्धा अमावस्या दुसऱ्या प्रतिपदेला. आता रथयात्रा आपण बघतो, आता अमावस्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला, त्याला देवदेवपाळी आपण म्हणतो. देवदेवपाळीला देवाची रथयात्रा आहे. मग हा रथयात्रा झाल्यानंतर पुढची एक पौर्णिमा असते, त्याला नागोबाची पौर्णिमा किंवा मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणतात. मग आपल्या इथं ज्यांचे नवसाचे पौर्णिमा चालू असतात, काय समजा सर्व्हिसला रजा नाहीत, काय घरगुती अडचण म्हणा, काय धार्मिक काय अडचणी आल्या, तर त्या लोकांना तो विधी करता येत नाही. मग त्यासाठी त्यांना तो कालावधी असतो की रथयात्रेपासून पुढची पौर्णिमा, म्हणजे आपण पाहिलं की अमावस्या ते अमावस्या 1 महिना, पुढचे 15 दिवस असे सव्वा महिना देवाचा लग्नाचा कार्यक्रम असतो. किंवा पौर्णिमा सुद्धा 5 पौर्णिमा लोक नवसाच्या करतात. माझं एक काम होते, मी तुझे कुठलेही तर 5 पौर्णिमा करेन. मग पौर्णिमा श्रावणात सुरू होतात. श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक आणि मार्गशीर्ष म्हणजे शेवटची पौर्णिमा. मग रथयात्रेपासून जर तुम्हाला काय असा प्रॉब्लेम अडचण आली तर मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत तो तुम्ही कुलाचार करू शकता, तो त्या ठिकाणी तो मान्य केला जातो. रथयात्रेला जो तुम्ही नवस करता ते पौर्णिमेपर्यंत जरी तुम्ही तो कुलाचार केला तरी तो पूर्ण होतो. कारण रथयात्रा झाला की पाखळणी असते देवाची, म्हणजे रथयात्रा ज्या वारी होईल तिथून येणारा पहिला रविवार असतो तो पाखणीचा, एकच असतो. ते काय पाखणी अशा काही जास्त नसतात. तिथून पाखणी झाल्यानंतर मग देवाची गोंधळ पूजा असतो. 16वा देवापासून आपल्याला कुलाचार आले. हळदी झाले की बाबा लग्न झाले की वरात झाल्यानंतर 16वा गोंधळ पूजा झाल्यानंतर मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा आपली रथयात्रा झाली. आणि पुष्य पौर्णिमाला म्हणजे साधारण खंडोबाची लग्न असतात बघा, पुष्य पौर्णिमा झाली की देव पारध्याला तिथं कुलाचार पूर्ण थांबतो. त्या वर्षाचा पाडव्यापासून सुरुवात होते आणि ते देव पारध्याला मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदानंतर पुष्य पौर्णिमेला देव पारध्याला जातात. मग पारध्याला 1 महिना देव गेले की पारध्यासून पुन्हा दुसऱ्या पौर्णिमेला येतात परत, पुष्य पौर्णिमा जाऊन महायुग. परंतु देव पारध्याला जाणे म्हणजे आपण कसं मुलाचं हळदी झाल्या, लग्न झालं, वरात झाली, गोंधळ पूजा झाली, मुलं फिरायला गेली, मग तो कालावधी लग्नाचा कसा पूर्ण झाला, 16वा झाला की तो विधी पूर्ण. तसं ह्या वर्षातला देवाचा पूर्ण विधी म्हणजेच देव पारध्याला जाणे, इथपर्यंत तो त्यांचा लग्न. परंतु तुमचे जे विधी आहेत ते फक्त नागोबाच्या पौर्णिमेपर्यंत. त्यातून समजा तुम्हाला काय प्रॉब्लेम आले तर पुष्य पौर्णिमेपर्यंत चाल. पण देव पारध्याला जायच्यात, देव पारध्याला एकदा गेले की पुष माव फाल्गुन वर्ष, शेवटचं वर्षाचा फाल्गुन महिना, चैत्रानंतर नवीन वर्ष चालू होतं. म्हणजे फाल्गुन महिना, चैत्र ते फाल्गुन ह्या वर्षाच्या आतच हा देवाचा पूर्ण कुलाचार करावा लागतो. नक्कीच. आणि लग्नाचा 6वा महिन्यामध्ये तो कार्यक्रम पूर्ण होत असतो. तर श्रोते हो, आता आपण संवाद साधत होतो हरिभाऊ भास्कर गुरव, सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आहेत. त्यांनी खूप सविस्तर अशी माहिती श्री सिद्धनाथ रथोत्सव कसा असतो, त्याची परंपरा कशी आहे, तो कशा पद्धतीने साजरा केला जातो, किंवा श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रेसाठी काय नियोजन केलेलं आहे, या सर्व गोष्टी आज आपण या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेतलेल्या आहेत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तर जाता जाता आपल्या श्रोत्यांना काय सूचना कराल किंवा यात्रेनिमित्ताने काय सांगाल? यात्रेनिमित्त भाविकांनी आपण देवाला आलो आहोत, आपण श्रद्धेनं भक्तिभावनं आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणे, दुसऱ्यामुळे आपल्याला त्रास होणे असं प्रत्येकानं वर्तन केलं पाहिजे. शासनानं तुम्हाला दिलेले जे नियम आहेत, मंदिरामध्ये बोर्ड लावलेले आहेत, जागोजागी लहान मुलं आपल्या आपण सांभाळा, वस्तू दागिने आपले सांभाळा, किंवा बाबा आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईन, गर्दी मधनं घुसाघुशी करणे म्हणा, किंवा फसवून एखाद्याचं दर्शन घेणे, आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असं भाविकाने वर्तन करू नये. आणि आम्ही पुजारी लोक म्हणा, बंदोबस्ताला असणारे पोलीस म्हणा, स्वयंसेवक बिठवले, आमचे त्यांच्यावर नियंत्रण असते. विनाकारण बी आपण बी कुठल्या ह्याचं जास्त कुठला अतिरेक होते. सर्वांनी समभावना, सहकार्याची समभावना, आपला देव सर्वांचाच आहे ना. आपल्या देवाच्या कार्यक्रमात कुठं गालबोट लागू नये असे सर्वांनी वर्तन करावं. बरं, पुजारी असू द्यात, सिक्युरिटी असू द्यात, पोलीस यंत्रणा असू द्या किंवा भाविक असू द्या, सर्वांनी एकमेकाला सहकार्य देवाचा आनंदात उत्सव साजरा करावा हीच मी ट्रस्टच्या वतीनं किंवा गुरु समाजाच्या वतीनं विनंती करतो. नक्कीच. तर श्रोते हो, सर्वांना एक आग्रहाचं निमंत्रण किंवा विनंती आहे की आपण नक्कीच श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सव म्हणजेच वरातीला सर्वांनी 21 नोव्हेंबर 2025 शुक्रवारी याचा आहे. आणि आपला हा उत्सव आहे तो खूप मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करायचा आहे. तर खूप धन्यवाद आपण देऊया सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे हरिभाऊ भास्कर गुरव यांना की ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आले. त्यांनी आपल्याला जे काय रथोत्सव आहे याची सर्व माहिती सविस्तर सांगितली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊया. धन्यवाद.